आंबा सगळ्यांचं आवडतं फळ आहे. आंबा म्हणजे फळांचा राजा. सगळ्यांना आवडतो आंब्याचा रस ताजा ताजा. आंबा खाताना खूप येते मज्जा, म्हणून तर आंब्याला म्हणतात फळांचा राजा, कोकणचा राजा. आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. किती छान गोड आंबट चव असते या आंब्याला. आंब्याची चव एकदा का जिभेला लागली की किती आणि किती आंबे खावे असं होतं. मधुर चवीचा हा आंबा आपल्या भारताचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याचे मुख्य उत्पादन कोकणात घेतले जाते. आजकाल प्रत्येकाच्या घरासमोर शेताच्या बांधावर कमी अधिक प्रमाणात आंब्यांची झाडे दिसतात. पण कोकणातील आंब्याची विशेषतः हापूस, पायरी, देवगड यांची चवच न्यारी असते. अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आंबा सगळ्यांनाच आवडतो. आपल्या भारतातच नाही तर परदेशातही आंब्याला मोठी मागणी आहे. आंब्याच्या विविध जाती आहेत. त्यामध्ये केसर आंबा, गावरान आंबा, खोबऱ्या आंबा, चंद्रमा आंबा, घोटी आंबा, नीलम आंबा, लंगडा आंबा, तोतापुरी आंबा, दशेरी आंबा, नागिन आंबा, बदामी आंबा, शेंद्रे आंबा इत्यादी विविध नावांनी हा आंबा घराघरात ओळखला जातो. या आंब्याच्या जाती ओळखल्या जातात. गावागावांमध्ये लोकप्रिय असणारे आंबा हे एक सिजनेबल फळ आहे. छान हिरवीगार पाने, त्यात लगडलेल्या कैऱ्या, आंबा आणि छान छान आंबे पाहिले तर असं वाटतं की कधी हे आंबे तोंडात घालीन आणि तोंडाला खरंच पाणी सुटतं. लगेच हे आंबे खावे वाटतात. आरोग्याच्या दृष्टीने आंब्याचे अनेक फायदे आहेत. कच्च्या आंब्यापासून म्हणजेच कैऱ्यांपासून पन्ह बनवतात, जे उन्हाळ्यात आरोग्यदायी आहे. तसंच पिकलेल्या आंब्यांपासून आंबापोळी, आंबावडी, आमरस बनवतात आणि आंब्याचा मनसोक्त आनंद घेतात.